हुबळी दादर एक्सप्रेसचा किर्लोस्करवाडी थांबा रद्दचा प्रयत्न. सांगलीच्या नागरिक जागृती मंचचा आंदोलनाचा इशारा. मोठ्या संघर्षानंतर दादर हुबळी एक्सप्रेसला किर्लोस्करवाडीला थांबा मिळाला होता. मात्र येत्या 6 जानेवारीपासून पुढील आरक्षित तिकिटांची विक्री बंद करण्यात आल्याने हा थांबा नव्या वर्षात बंद होण्याची चिन्हे आहेत. या प्रश्नी सांगलीच्या नागरिक जागृती मंचने आंदोलनाचा इशारा दिला आहे. सांगली जिल्ह्यातील 5 तालुक्यांसाठी मध्यवर्ती असलेले स्थानक म्हणून किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकाकडे पाहिले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित किर्लोस्कर उद्योग समूहाचा कारखाना या ठिकाणी आहे. सुमारे 7 लाख लोकसंख्या किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर अवलंबून असते. किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनचे प्रतिफेरी उत्पन्न हे जवळच्या सातारा रेल्वे स्थानकापेक्षा अधिक आहे. तरीही येथील स्थानकावर कोणत्या गाडीला थांबा देताना दुजाभाव केला जात असल्याची भावना सातत्यानं प्रवासी संघटना व्यक्त करीत आहेत. किर्लोस्करवाडी येथील प्रवासी संघटनांनी अनेक वर्ष प्रयत्न करून दादर हुबळी एक्सप्रेसचा थांबा मिळवला होता. दररोज किर्लोस्करवाडीतून पुणे मुंबईच्या दिशेने जाणारे 80 जनरल तिकीट धारक प्रवासी प्रवास करतात. त्याप्रमाणेच किर्लोस्करवाडी येथून सांगली, मिरज, कुडची, घटप्रभा, बेळगाव, लोंढा, धारवाड, हुबळी या दिशेने सुमारे 35 जनरल तिकीटधारक प्रवास करतात. एकूण 115 जनरल तिकीटधारक या गाडीतून प्रवास करतात. याशिवाय 25 आरक्षित तिकिटे किर्लोस्करवाडी स्थानकावरून बुक केली जातात. एवढा मोठा प्रतिसाद असतानासुद्धा या स्थानकावरील या गाडीचा थांबा रद्दच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 6 जानेवारीपासूनचे पुढील आरक्षित तिकिटांचे बुकिंग उपलब्ध नाही. त्यामुळे नव्या वर्षात या गाडीला येथील थांबा मिळणार नसल्याचं दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.